पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन येथे आयोजित आदिवासी विकास परिषदेचे आयोजन। रायगड जिल्ह्यातील पेन येथे आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासी विकास परिषदेचे आयोजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील खासदार धैर्यशील पाटील, मंत्री भरत गोगावले साहेब, मंत्री आदितीताई तटकरे, आमदार रवी शेठ पाटील व आदिवासी समाजातील सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे अधिकारी, आयुक्त कदम साहेब, तेजस्विनी गलांडे व त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित होते। तसेच पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात होता। इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव यांनी आपला नृत्य परंपरा दाखवून आदिवासींचे देवदेवता दाखवण्यात आला। निसर्गाला जपणारा आदिवासी बांधव तसेच मूळ या जंगलाचा राजा, मूळ निवासी आदिवासी बांधव आहेत। आम्ही वनवासी नाही तर आम्ही आदिवासी, या मूळ जमिनीवर आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे। तसेच मंत्र्यांना आदिवासींनी आपल्या समस्या सांगितल्या। आमच्या नावे सातबारे व्हायला पाहिजे, आम्हाला रस्ते, पाणी मिळायला पाहिजे, परंतु याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे। आदिवासी विकास परिषदेला उपस्थित होते। या प्रसंगी आदिवासी समाजाची परंपरा व संस्कृती कार्यक्रम देखील आदिवासी बांधव यांनी सादरीकरण केले। आदिवासी समाजातील महिलांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी अनुदानाचे वाटप मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले। पण आदिवासी ठाकर आणि कातकरी समाजातला राज्यभरातला जर सुशिक्षित वर्ग आपल्याला कुठं असेल पण तो आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे। याचा अभिमानाने मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। कारण आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी ही सगळी नवी पिढी जर आपण बघितलं तर 10वीचे किंवा तिथे माध्यमिक शाळांचे 12वीचे निकाल लागले की साहजिकच त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचा एखादा तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवत असतात। जिल्हा परिषदेचे सुद्धा आपण निकाल बघितले जिथे जास्तीत जास्त या खेड्यापाड्यातली आणि आमच्या आदिवासी वाड्यातली विद्यार्थी शिकत असतात। शहरी भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्ती कणखर ही संबंध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळतात। आणि आज आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून काही राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी काही संस्कृती आहे, जी काही परंपरा आहे ती त्या निमित्ताने पाहायला मिळाली। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातली किंवा कोकण भागातली आपल्या या समाजाची जी लोककला असेल, परंपरा असेल, संस्कृती असेल, धार्मिक त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या बाबी असतील त्या आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या। आता आपल्याला स्वतः आमच्या आदिवासी खात्याचे मंत्री उईके साहेबांनी अत्यंत चांगलं आणि योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। आपण पाहिलं, तुम्ही ऐकलं असाल आणि वस्तुस्थिती होती ती त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे। आमची प्रत्येकाची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की आमच्या भागातले जे आदिवासी बांधव असतील, पाड्या वाड्या वस्त्यावरचे, त्यांचा विकास करणं, त्यांच्या सुधारणा करणं, त्यांचं शालेय शिक्षण असेल किंवा ज्या काय अडीअडचणी असतील या सगळ्यासाठी सामोरं जाण्याची आमची सगळ्यांची तयारी नेहमीच असते। आणि आज त्यांनी जे मार्गदर्शन केले ते योग्य आहे आणि त्याचा लाभ आमचे आदिवासी विकास प्रकल्पाचे काय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत योग्य असं हे मार्गदर्शन होतं आणि त्यांनी आता सगळ्यांनी मनावरती घेतलेलं आहे आणि याच्या पुढं रायगड जिल्ह्यामध्ये सुधारणा होईल हे मी तुम्हाला सांगतो। अजून 4 दिवस बाकी आहेत। 4 दिवसामध्ये काय घडामोडी होत आहेत ते तुम्हाला 11 तारखेला आम्ही सांगतो। आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये असलेला आदिवासी समाजाकरिता, बांधवाकरता, युवक आणि युवतीकरता आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, आदर्श संस्कृती, जल, जमीन, जंगल आणि अस्मितेवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाशी संवाद आणि हितगुज साधला। आमच्या समाजाची देवपूजा कशा प्रकारची आहे, आमचे कुलदैवत कशी आहे, आमचा पुजारी कसा आहे, वन खात्याअंतर्गत वनामध्ये जाऊन आमचा वन औषधी कसा देतो याच्याशी चर्चा करून आम्ही
ही परिषद आयोजित केलेली आहे आणि निश्चितच आजच्या परिषदेच्या माध्यमातून या परिसरामध्ये असलेला माझा आदिवासी बांधव, आमच्या आदिवासी बहिणी त्यांना निश्चित लाभ होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये काल अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये माझी आदिवासी समाजाची महिला बहीण ही इतरांना रोजगार निर्माण करणारी बहीण निर्माण झाली पाहिजे. लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण व्हावं म्हणून राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना सुरू केली. त्या योजनेचा लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या बहिणीला मिळेल आणि बहीण हे मालकीन होईल अशाच प्रकारचा संकल्प आहे. हाच उद्देश आणि हेतू माझ्या बहिणीसमोर मांडला, बांधवासोबत मांडला आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण राणी दुर्गावती महिला आदिवासी सक्षम आणि योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा, रोजगार देणारी बहीण व्हावं असा संकल्प आपण करावा अशी रास्त अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. देवाभाऊचं आणि एकनाथ शिंदे आणि पवारताईचं सरकार आणि भरतसारखे आणि तटकरेसारखे ताईचं नेतृत्व असल्यामुळे काही कोणाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही. आताच सर 4 दिवसा अगोदर जिल्हा परिषदच्या इथं समोर पाण्यासाठी आदिवासी 3 दिवस उपोषणाला बसले, 7 महिला बसल्या होत्या, त्यांचं उपोषण होतं. मी जिल्हा परिषदेच्या शिवसोबत चर्चा करून मी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.